नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण नातं तुझं माझं ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। एक मुलगा असतो, दिसायला खूप स्मार्ट असतो, पण बुद्धीने खूप कमी असतो। त्याचा लहानपणीच ॲक्सिडेंट झालेला होता। तेव्हा तो डोक्यावर पडल्यामुळे त्याची बुद्धी लहान मुलासारखी काम करत होती। त्यामुळे त्याची आई त्याला कुठेही गेला तरी त्याला एकट्याला सोडत नव्हती। त्याला मुलांच्या मध्ये खेळायला सुद्धा पाठवत नव्हती, कारण त्याला सगळे मुलं चिडवायची, एवढा मोठा झाला आहे तरी सुद्धा लहान मुलासारखा वागतो। त्याला घरीच सगळं शिकवायची। त्याच्यावर अनेक औषध उपचार सुद्धा होतात। कितीतरी मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलं जातं, पण काहीच फरक पडत नाही। एक दिवस त्याची आई त्याला मैत्रिणीच्या घरी घेऊन जाते, कारण तिच्या मैत्रिणीच्या घरी खूप मोठी पार्टी असते। पार्टीच्या निमित्ताने त्याला थोडासा बदल मिळेल म्हणून ती त्याला पार्टीमध्ये घेऊन जाते। पार्टीमध्ये सगळेजण त्याचं लहान मुलासारखं वागणं बोलणं बघून सगळे हसायला लागतात। सगळेजण हसतात, त्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं। तेव्हा त्या पार्टीमध्ये एक मुलगी असते, तिला तो प्रकार आवडत नाही आणि ती सगळ्यांच्या समोर जाते आणि सगळ्यांना सांगते की तुम्हाला हसायला काय झालं, तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे। आपण जर त्याच्याशी प्रेमाने वागलो तर त्याच्यामध्ये नक्कीच बदल होईल आणि तो सुद्धा आपल्यासारखा होईल। तिचं हे बोलणं ऐकून सगळेजण त्याच्याशी मैत्री करतात। त्याला खूप छान वाटतं। तो त्या मुलगीला थँक्यू बोलतो आणि तिला बोलतो की माझी बेस्ट फ्रेंड होशील का। तिला त्याचं हे गोड बोलणं खूप आवडतं आणि ती त्याची बेस्ट फ्रेंडची रिक्वेस्ट एक्सेप्ट करते। दोघांच्या मध्ये खूप छान मैत्री होते। त्या पार्टीनंतर ती त्याला केव्हा केव्हा भेटायला येऊ लागली होती। ती नेहमी प्रयत्न करत असायची की त्याला लवकरात लवकर आपल्यासारखं बनवण्याची। सगळ्यांना असं वाटायचं की तिच्या प्रयत्नांना कधीच यश येणार नाही। ती कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता आपले प्रयत्न चालूच ठेवते। हळूहळू त्याच्यामध्ये बदल दिसायला लागतो। असे जवळजवळ वर्ष निघून जातं, पण ती हार मानत नाही। ती खूप जिद्दी असते। ती प्रयत्न चालूच ठेवते आणि एक दिवस तिच्या प्रयत्नांना यश येतं आणि तो पूर्णपणे आपल्या सगळ्यांसारखा बनतो। त्याला पूर्णपणे बरा झालेला बघून त्याच्या आईला खूप आनंद होतो। त्याला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तो बरा होईल म्हणून। या सगळ्या प्रयत्नांमध्ये त्या दोघांचं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं होतं। तिला त्याचा स्वभाव खूप आवडायला लागला होता। केव्हा ती त्याच्यामध्ये गुंतते तिचे तिलाच समजत नाही। दोघांना पण एकमेकांच्या भावना समजू लागल्या होत्या। दोघे पण मनाने खूप जवळ आले होते, पण नीती त्या दोघांच्या सोबत असा काही खेळ खेळते की त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो। दोघांच्या मध्ये भरपूर गैरसमज निर्माण होतात। ती त्याच्या आठवणींमध्ये दिवसेंदिवस झुरतच होती। दुसरीकडे त्याची सुद्धा अवस्था तशीच असते। ती खूप वेळा त्याला मेसेज करते, फोन करते, पण तो काही एका शब्दाने तिला रिप्लाय देत नाही। त्याला असं वाटतं की ती प्रेमाचं नाटक करत आहे। दोघांच्या मध्ये गैरसमज हे वाढतच जातात। शेवटी ती अन्न पाणी सोडून देते। त्याच्या आठवणींमध्ये दररोज रडत बसते। एक दिवस तो तिला रिप्लाय देतो की का मला सारखं सारखं पिडतेस, तुला सांगितले ना मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, मला त्रास देऊन तुला काय मिळालं। त्याच्या अशा या बोलण्याने तिची तब्येत आणखीनच बिघडते। ती त्याची खूप वाट बघते, पण तो काही तिच्यासाठी येतच नाही। सरते शेवटी ती आत्महत्या करते। तेव्हा त्याला खूप पश्चाताप होतो की मी तिच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता। आयुष्याच्या या वाटेवर बऱ्याच ठिकाणी आपल्याला नवनवीन व्यक्ती भेटत असतात। त्यातल्या काही व्यक्ती केव्हा आपल्या होतात हे समजतच नाही। आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।